काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी आरक्षणाबाबत जे काही वक्तव्य केलं याला आता विरोध होतोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील या नामजोशी पोलीस ठाण्यामध्ये आज दाखल झाल्या आणि त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना। काय नेमकं या तक्रारी तुम्ही म्हटलेलं आहे, काय आक्षेप आहे तुमचा? बघा, पत्र नाही, फिर्याद दिलेली आहे। लक्षात घ्या, क्रिमिनल प्रोसिजर खाली फिर्याद दिलेली आहे की हा जो राहुल गांधी आहे हा संविधानाचा अपमान करतो आणि गांधी कुटुंबियांची ख्यातीच आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत सुद्धा बॅरिस्टर एम.के. गांधीजींनी त्यांची वैचारिक हत्याच केलेली होती आणि कोणत्याच पद्धतीने पुणे करार जे आहे ज्या प्रकारे करण्यात आला त्याचं फार मोठं गोड बंगाल आहे। आरक्षणाच्या बाबतीत ते कधीच क्लिअर नव्हते। त्यानंतर इंदिराजींनी इमर्जन्सीमध्ये तेच केलं। त्यानंतर राहुल गांधींनी काय बोफोर्स होता सगळ्यांना माहिती आहे। आणि आता हा बालिश राहुल गांधी याचा संविधानात अभ्यास नाही, याला संविधानाची बाराखडी माहीत नाही, हा संविधान साक्षर नाही, हा विदेशात जाऊन बरगळायला लागला आहे की आरक्षण कधी बंद व्हावं। अरे राहुल गांधी, बॅरिस्टर एम.के. गांधीजींनी जे केलं त्याचाच कित्त हा राहुल गांधी जे आहे गिरवत आहे आणि त्यामुळं राहुल गांधी कायम वेगवेगळ्या देशात जाऊन अशाच प्रकारची वल्गना करत असतो। आणि आज म्हणजे त्याही पुढं जाऊन ह्या वेळेसच्या फेरीमध्ये तर राहुल गांधींनी म्हणजे उच्चांकच गाठला। जी महिला जी इंग्रजी बाई आहे हिला उमर नावाची, ही बाई कोण आहे? ही बाई पाकव्याप काश्मीर म्हणते आणि तिथं येते, या देशाच्या विरुद्ध कायम बोलत असते। ती बाई लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल अन्सारशी संबंधित आहे। हे असताना हा राहुल गांधी काय बोलत होता? कोणत्या पिक्चरवर चर्चा करत होता का? की व्यक्तिगत खाजगी बोलत होता हा? की ती बाई सिंपथायझर आहे त्या अतिरेकी संघटनेची? हा सुद्धा सिंपथायझर बनलाय का? हा ATSच्या तपासाचा भाग आहे, इंटरपोलच्या तपासाचा भाग आहे। आणि एवढंच नाही, त्याच्या पुढं जाऊन वेगवेगळ्या जात समुदायाच्या संदर्भानं ज्या प्रकारे तो शीख समुदायाच्या बाबतीत बोलला, ज्या बाबतीत तो गुरुद्वारांच्या बाबतीत बोलला, तो तेवढंच नाही तर इतर धर्मामध्ये कसे भारतामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे त्या बाबतीत बोलला। हा अत्यंत तुम्हाला सांगतो निक्षून सांगायचं म्हणजे संविधानिक पातळी सोडून वागत आहे आणि म्हणून याच्यावर FIR झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे, विविध पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे। याकरिता जे आहे आज आम्ही पोलीस आयुक्तांना त्याचबरोबर नामजोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही जे आहे फिर्याद दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे। त्यांनी ह्या बाबतीमध्ये लवकरच FIR करण्याचं आणि प्रोसिजर फॉलो करण्याचं सांगितलेलं आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जोपर्यंत या देशामध्ये समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आरक्षण संपणार नाही, अशा पद्धतीचं हे विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं। बरीच टीका टिप्पणी त्यांच्या या विधानावर होत आहे आणि काही जण तर असं पण म्हणतात की जे बोलले त्यामध्ये काही गैर नाही, केवळ भाजपचा हा पॉलिटिकल अजेंडा आहे, त्यांना अडवण्याचा किंवा त्यांना रोखण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय। मला एक सांगा, जेव्हा बॅरिस्टर एम.के. गांधीजींनी याच आरक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणासाठीचाच तो विषय होता पुणे करार, तेव्हा वैचारिक हत्या केली, तेव्हा भारतीय जनता पक्ष होते का? आज मला सांगा, ह्या ज्या महिला आहे अतिरेकी विचाराची इला उमर, जे अतिरेक्यांशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काय संबंध आहे? त्याचबरोबर राहुल गांधी जो बरगळला त्याला बाराखडी येते का संविधानातली? आणि जे कोणी आहेत ना ते मला वाटतंय की अतिरेक्यांचे सिंपथायझर आहेत आणि ते राहुल गांधीचे मामूजान भाईजानवाले आहेत। ते लगेच काही काळात लक्षात येईल, उघडे पडतील आणि ते उघडेही पडलेले आहेत। नक्कीच, पण आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। जस्टिस चंद्रचूड सिंग यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले, आरती घेतली, त्या ठिकाणी बरीचशी टीका टिप्पणी होते। त्यांनी म्हटलं की हे प्रोटोकॉलला धरून नाही आहे, त्यासोबतच आम्हाला राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळत नाही आहे, कुठेतरी त्यांना संपवण्याचा घाट आहे का अशी शंका निर्माण होते। या शंकेला आता कुठेतरी उत्तर मिळालेलं आहे या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, काय म्हणाल? संजय राऊत हा कधी वार्ताहर नव्हता, लिफ्ट करून संपादक झाला आहे। तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे तो पातळी सोडून बोलणार, ऑनरेबल चीफ जस्टिसच्या विरुद्ध बोलणं किंवा ऑनरेबल चीफ जस्टिसला जे आहे का व्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे का? संजूला त्याच्यातली बाराखडी कळते असं मला वाटत नाही।
संजू हा ड्रामॅटिकल बोलतो आणि संजूचं दुखणं आता उद्धवला परत घरातच बसायचंय. आता विधानसभेमध्ये उद्धव किंवा त्याची औलाद आदित्य ते सुद्धा येण्याचं म्हणजे मला तर काय फार दूर वाटतंय, चित्र नाही. तेव्हा आता कोर्टांना सुद्धा राजकीय कारणासाठी ओढायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे दिसून येत आहे की ही जी पराभूत मानसिकता आहे, मनोवृत्ती आहे. आणि संजयनं जे काही बोललंय त्याचा तपास करू आणि वेळ पडली तर संजीवचं हे कंटेम्प्टिव्हस बिहेवियर असेल तर क्रिमिनल कंटेम्प्ट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू आणि सभापती महोदयांकडे दाखल करू लोकसभेच्या की याला डिस्क्वालिफाय केलं पाहिजे, कारण हा एका स्वतंत्र यंत्रणेच्या बाबतीमध्ये बरगळत आहे. नक्कीच. पण सुषमा अंधारे पण टीका टिप्पणी करतात. सुषमा अंधारेंनी नागपूर ऑडी अपघात प्रकरणामध्ये जे काही आरोप केलेत, बीफ कटलेटचा त्या ठिकाणी उल्लेख केला, बरेचसे पुरावे दाखवले, बिल पण त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. कसं पाहता याकडे? बघा, सुषमा अंधारे आणि संजय राऊत मला असं वाटतंय यांची खरी क्रिटिसिझम म्हणून नाही, यांनी पोलीस शिपाई झालं पाहिजे. कारण आमचा जो पोलीस शिपाई साहेब असतोय ना तो चांगला तपास करते. यांनी लुडबुड इकडे तिकडे करण्यापेक्षा यांनी, मी लायकी म्हणून म्हणत नाही, पण त्यांनी अरे मला सांगा, संहितेमध्ये दार्शनिक जी काही माहिती मिळते त्याच्यावर FIR करायचा असतो. सायंटिफिक तपास त्याच्या पुढची गोष्ट असते. डॉक्युमेंटरीज तपास त्याच्या पुढची गोष्टी असते. सगळ्यात अगोदर जखमींना उपचार द्यायचा असतो. एखाद्याला इजा झाली असेल तर त्या बाबतीमध्ये आम्हाला संवेदना आहेत. परंतु ज्या प्रकारे तपासात जाऊन सुषमा अंधारे हस्तक्षेप करत आहेत त्यांना मी सांगायचं म्हणजे त्यांची लायकी पातळी ज्या आंबेडकरी समाजावर पोट भरत होत्या, त्यांना भाषणासाठी लोक बोलवत होते आणि त्यांना आंबेडकरी समाज जे आहे ना त्यांना ते काय म्हणतात थोडं बहुत दान द्यायचे, धम्मदान द्यायचे त्यांना. त्याच्यावर त्यांची काय म्हणतात ते हे काय पोट खाणं कुटुंब चालायचं. आता त्यांना कोण सगळ्यात महान वाटतात तर ज्या बाळ ठाकरेंनी काय सांगितलं होतं, ज्याच्या घरात पीठ नाही ते मागतात विद्यापीठ, ते त्यांना वंदनीय वाटतात. त्याच्यामुळं त्यांनी त्यांची लायकी दाखवलेली आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की त्यांनी तपासात वारंवार जर असा हस्तक्षेप केला तर स्पष्टपणे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सानंदाची केस आहे त्याच्यात स्पष्टपणे पिनल पनिशमेंट आहे, दंडाची प्रोव्हिजन आहे. सुषमा अंधारेंनी ह्यापुढे जर तसं वर्तन केलं तर नक्की ज्युडिशियल एक्झरसाइज झाली पाहिजे, एक्झिक्यूट झालं पाहिजे लॉ, अशी आमची मागणी आहे. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्याकडून हा थेट इशारा आहे म्हणावा. डंके की चोट पे इशारा नहीं, कायदा समझून सांगत आहोत. संजो मामू जान भाई जान जैसे हम नहीं है, हम जो बोलते हैं ना वो करते हैं और बिठाते भी है. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.